नमस्कार. आज नारळी पौर्णिमेच्या आणि संस्कृत दिनाच्या शुभ दिवशी आपण सगळे आभासी भेटत आहोत. तुमचं सर्वांचं स्वागत करायला पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनतर्फे मी स्नेहलता देशमुख अत्यंत उत्सुकतेने तुमचं स्वागत करते. कोळी बांधवांचा, संस्कृत प्रेमींचा आणि भावा बहिणींचा नात्याचा हा जिव्हाळ्याचा दिवस. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन 100व्या वर्षात पदार्पण करताना आपल्या सर्वांना आनंद होईल की संस्थेने चालवलेल्या 2 मराठी, 2 इंग्रजी आणि 1 ICSCची शाळा 10वीच्या परीक्षेचा निकाल 100% लागला. ही 100रीची वाटचाल अशीच अविरत चालू राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. संस्कृत दिवस हा श्रावण पौर्णिमेला साजरा होतो. 1969 साली केंद्र सरकारच्या शिक्षा मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार हा संस्कृत दिवस आपण शाळेत साजरा करतोच, कारण हा वेदाध्ययन सुरू करण्याचा दिवस. ऋग्वेद हे जगातले पहिले वाङ्मय, त्यांचे द्रष्टे ऋषी म्हणून ऋषी स्मरणाचा हा दिवस. संस्कृत, संस्कृती आणि साहित्य रक्षणाची जाणीव करून देणाऱ्या या दिवशी आपण आमंत्रित केले आहे एका विदुषीला, धनश्री गोखले लेले. उच्च विद्याविभूषित स्त्रीची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या एका विदुषीच्या म्हणजे धनश्री लेले यांचा परिचय करून देताना माझे शब्द अपुरे पडतात, म्हणून संस्कृत सुभाषिताचा आधार घेते. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चंद्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालंकृता मूर्धजा वाण्येकासमलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. संस्कृत प्रेमींना या सुभाषिताचा अर्थ माहितीच आहे, पण थोडक्यात सांगतो. दागदागिने, सोने नाणे, हिरेमणकं ही भूषणे आहेतच, पण त्याहीपेक्षा मोठे भूषण म्हणजे सुस्पष्ट उच्चारांचे अभ्यासू भाषण. ते आपण आज ऐकणार आहोत. सौ धनश्री लेले ही संस्कृत पंडिता आहेच, पण त्याचबरोबर एक संवेदनाशील, सजग, सुसंस्कृत, सुविद्य पत्नी आणि माता आहे. मुंबई विद्यापीठात संस्कृत हा विषय घेऊन MAला तिने पहिला नंबर पटकावला आणि हो दा वेलणकर शिष्यवृत्ती प्रथम मिळवण्याचा मान तिला मिळाला. तिचे सतत मनन, चिंतन आणि लेखन चालूच असतं. व्याख्याने तर श्रवणीय असतातच, त्यातला दासबोधातली सौंदर्यस्थळे, विनोबांचे विचार सौंदर्य आणि निरक्षर स्त्रीचे काव्य ही श्रवणीय आहेतच. या माझ्या मताने कळसाध्याय गाठला आहे तो तिच्या मेघदूताच्या विवेचनाने आणि गंगेच्या तीरावर बसून मुखोद्गत असलेल्या तिच्या गंगालहरीच्या व्याख्यानाने. तिथे सर्व श्रोते अगदी अचंबित झाले आणि आजच्या दिवसात आपण ज्याला स्टँडिंग ओव्हेशन म्हणतो तसंच तिला उभं राहून प्रत्येकाने हात वर करून आशीर्वादही दिले आणि कौतुकही केले. याचं सगळ्याचं श्रेय धनश्री आपल्या आजोबांना देते. तिचे आजोबा संस्कृत पंडित होतेच, पण नातीला सुद्धा उत्तम संस्कृत यायला हवं अशी त्यांची तीव्र इच्छा होती. म्हणून त्यांनी सकाळी धनश्रीला सूर्योदयाच्या आधीच जागं करायचे आणि एका दगडी पाटीवरती एक गंगालहरीतला श्लोक, एक गीतेचा श्लोक आणि एक सुभाषित असं लिहून द्यायचे. अट ही की धनश्रीने हे त्या दिवसात सूर्यास्तापर्यंत पाठ करा. धनश्री एकपाठीच होती लहानपणापासून,
त्याच्यामुळे तिने ते सूर्यास्ताच्या आधीच पाठ करून आजोबांना अचंबित केलं. आज त्याचाच तिला खूप उपयोग होतो आहे. तिची व्याख्यानं म्हणजे एक खरोखरच सुसंधीच असते. गंगालहरी हे जगन्नाथ पंडितांचं काव्य सर्वश्रुत आहेच, पण त्याचे सादरीकरण गंगामाईच्या काठावर बसून करणे हे एक अवघड काम धनश्रीने लीलया केले. ठाण्याला मेघदूतावरील प्रवचन खरोखरच असामान्यच म्हणावे लागेल. सतत 4 दिवस पूर्व मेघदूत, मेघाचा प्रवास, उत्तर मेघाचा प्रारंभ आणि प्रवास, कैलास पर्वताच्या पलीकडे बसलेल्या कुबेराच्या अलकानगरीत आगमन झालं. ते सुद्धा इतकं सुंदर आगमन तिने केलं की आयोजकांनी सनईची सुमधुर सूर ऐकवले. आणि 4थ्या दिवशी कळसाध्यायाचा अगदी खरोखरच कौतुक झालं. स्त्री वर्ग नटून थटून चाफ्याची फुलं, मोगरीचे हार घालून आणि भरगच्च भरलेल्या सभागृहाला सुगंधाने लपेटून त्यांनी घेतलं. याची मी साक्षीदार होते, याचा मला आनंद आहे. आणि धनश्रीची इच्छा पुरी झाली. रसिकेषु कवित्व निवेदन. धनश्रीचे संहिता लेखन, त्यात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, महाकवी सावरकर, भीमसेन जोशी, अशोक पत्की, मंगेश पाडगावकर, देवकी पंडित, श्रीधर फडके यांच्या समवेत केलेले निवेदन आहे. विशेष म्हणजे कुवेत येथे सुफिझम या विषयावर 1500 पाकिस्तानी श्रोतृवंदांसमोर उर्दू मिश्रित हिंदीचे केलेले निवेदन मोठेच गाजले. शंकराचार्य, भगवद्गीता यातील श्लोक आणि सुफिझम यांची सांगड घालण्याचा प्रयत्न तिचा यशस्वी झाला. अशी ही सौ धनश्री अनेक पुरस्कारांनी अलंकृत आहे. त्यातले पुणे येथील अनुबंध संस्थेतर्फे पहिला स्वातंत्र्यवीर सावरकर शब्दप्रभू पुरस्कार आणि पहिला रसिकाग्रणी रमोभैया दाते पुरस्कार हे मानाचे ठरतात. मला सगळ्यात भावले ते तिची कृष्णावरची भक्ती आणि श्रद्धा आणि तिची सोनचाफ्याच्या फुलांची आवड. ती म्हणते 8 शतकं उलटून गेली तरी ज्ञानेश्वरी लिहून झाल्याला, पण तरीही हा कनकचंपकाचा कळा तितकाच मुग्ध आणि टवटवीत आहे. सोनचाफ्याचं हेच तर वैशिष्ट्य आहे. म्हणून मंगेश पाडगावकर यांच्या 2 ओळी मला आठवतात. ते किती लपविले तरीही मजला कळते, पाकळीत दडले तरीही गंधातून गूज उमलते. हे गूज उमलतं कसं, तर ते गंधातून उमलतं. सोनचाफ्याचा गंधच असा आहे की ते गूज उमलायला लावतं. लोकमान्य टिळकांची स्मृती आपल्यासाठी पार्ले टिळक विद्यालय ही संस्था धनश्री तुझे स्वागत करते आहे. आणि तुझ्या सुमधुर आवाजात लोकमान्य टिळक आणि संस्कृत हे संभाषण ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर झालो आहोत. या संस्कृत दिनी संस्थेने एक उपक्रम राबवला आहे, हसत खेळत संस्कृत संभाषण. दर शनिवारी संध्याकाळी 15 मिनिटे आमचे सर्व संस्कृत शिक्षिका आणि शिक्षक कुटुंबातल्या सर्वांशी संस्कृतमध्ये संभाषण आणि सुभाषिते यावर कार्यक्रम सादर करतील. धनश्री, तुझ्या व्यस्त कार्यक्रमात तुझाही कधीतरी वेळात वेळ काढून सहभाग असला तर आम्हाला तो फार आवडेल. तुझं मनःपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करते. आणि आता तुझ्या आणि प्रेक्षकांच्या मध्ये न येता नमनाला घडाभर तेल नको म्हणून तुला विनंती करते की तुझे टिळक आणि संस्कृत हे संभाषण आपण सुरू करावे. नमस्कार. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन शतक महोत्सवी वर्ष आणि या वर्षानिमित्त या विद्यालयानं एका वेगळ्या वर्गाला प्रारंभ केलेला आहे. तो वर्ग आहे संस्कृत अध्ययनाचा आणि त्याचं नावही इतकं सुंदर आहे, वंदे जगज्जननी. हे जगज्जननी, मी तुला वंदन करतो. हसत खेळत संस्कृत अशी एक छान कल्पना या वर्गातनं मांडली जाणार आहे. आणि या दोन्हीसाठी म्हणजे शतक महोत्सवी वर्षानिमित्तसुद्धा आणि ह्या वर्गानिमित्तसुद्धा आपल्याला मनापासून आधी शुभेच्छा देते. आज संस्कृत दिवस आहे आणि 1 तारखेला टिळक पुण्यतिथी झाली. तर या दोघांचा विचार करत काही विषय मांडता येईल का
असा विचार मनामध्ये आला आणि एका शिवधनुष्याला हात लावायचा मी खऱ्या अर्थानं अगदी मनापासून सांगते प्रयत्न करते. आणि तो विषय आहे टिळक आणि संस्कृत. टिळक यांना ज्ञानाची, विशेष करून ज्ञानार्जनाची विशेष आवड. संस्कृत आणि गणित हे त्यांचे अधिक आवडते विषय. पूर्वीच्या काळी मध्यमवर्गीय कोकणस्थ कुटुंबांमध्ये संस्कृतचा वावर आणि वापर हा अगदी नित्यनेमाचा असे, त्यामुळे त्याचं काही अप्रूप नव्हतं. मूल थोडंसं मोठं झालं आणि त्याचे उच्चार स्पष्ट यायला लागले की त्याच्याकडनं जास्तीत जास्त संस्कृत पाठांतर करून घेतलं जायचं. किंबहुना चांगले उच्चार अधिक यावेत यासाठी सुद्धा हे संस्कृत पाठांतर केलं जात होतं. आणि वेगवेगळ्या घरांमधनं आपल्याला हेच दृश्य दिसत होतं. मुलांकडनं नित्यनेमातली, नित्यपठणातली स्तोत्र म्हणून घेतली जात होती. टिळकांच्या घरीसुद्धा हेच चित्र होतं. टिळकांच्या पाठांतराकडे आणि शिक्षणाकडे त्यांच्या वडिलांचं विशेषत्वानं लक्ष होतं. टिळकांचे वडील गंगाधर पंत हे हाडाचे शिक्षक. मुळात शिक्षकी पेशा हे व्रत म्हणून त्यांनी स्वीकारलं होतं. उत्तम शिक्षक होतेच, शिवाय संस्कृत भाषेवरती निरतिशय प्रेम होतं. संस्कृत व्याकरण हा त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता आणि उपनिषदांवरती त्यांचा अभ्यास होता. उपनिषदं नित्य पठणामध्ये होती. त्यामुळे स्वतःचं त्या संस्कृत भाषेवरती प्रेम होतं, संस्कृत भाषेवरती प्रभुत्व होतं. नकळतपणे हे प्रेम आपल्या मुलापर्यंत त्यांनी संक्रमित केलं आणि अगदी लहान वयापासून टिळकांकडून त्यांनी अनेक उत्तम गोष्टी पाठ करून घेतल्या. म्हणजे टिळक 8 वर्षाचे होईपर्यंत त्यांची संपूर्ण शब्दधातू रूपावली पाठ होती, निम्मा अमरकोश पाठ होता, समासचक्र पाठ होतं, काही गीतेचे अध्याय पाठ होते आणि असंख्य सुभाषितं आणि असंख्य श्लोक पाठ होते. पाठांतर हे लहान वयात चांगलं घडतं आणि ते त्याच वयामध्ये करून घेतलं पाहिजे याकडे गंगाधर पंतांचा विशेष कटाक्ष होता. आणि टिळकांनी सुद्धा त्यांनी जे जे म्हणून शिकवलं ते सगळं आपल्या धारणेमध्ये ठेवलं. हल्लीच्या काळी पाठांतराचं ओझं होतं मुलांना असं म्हटलं जातं आणि म्हणून पाठांतर हे क्रमिक अभ्यासक्रमातनं हळूहळू बाहेर जायला लागलं आहे. पण खरं तर पाठांतराचं ओझं होण्याचं काही कारण नाही, कारण पाठांतर ही बुद्धीची एक विधा आहे आणि त्यामुळे त्याचं ओझं कसं होईल, फक्त त्याच्याकडे थोडंसं जागरूकतेनं आपल्याला लक्ष द्यावं लागतं. टिळकांचं पाठांतर अतिशय चोख होतं आणि मला असं वाटतं की कुठल्याही भाषेचा पाया हा त्या भाषेचं थोडं तरी पाठांतर, त्यातले काही चांगलं काव्य म्हणा, चांगले श्लोक म्हणा, हे पाठांतर असणं फार गरजेचं असतं. टिळकांचं पाठांतर संस्कृतचं अतिशय चोख होतं. एकदा गंमत म्हणून त्यांचे वडील त्यांना म्हणाले, बाळ, मी तुला रोज एक श्लोक पाठ केलास तर 1 पैसा देईन, बघूया किती पैसे मिळवतोस. आणि टिळकांनी बघता बघता 64 श्लोक पाठ केले. 64 श्लोकच का, तर 64 पैसे म्हणजे 1 बंदा रुपया आणि टिळकांना तो बंदा रुपया मिळवायचा होता. टिळकांनी जे जे केलं ते नेहमीच बंदा रुपयासारखंच केलं, खणखणीत आणि ठसठशीत. ते जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा टिळकांच्या वडिलांची बदली झाली आणि ते पुण्याला आले. टिळकांच्या दृष्टीतनं ही एक फार चांगली गोष्ट घडली होती, कारण आता त्यांना शिक्षण जे मिळणार होतं ते पुण्यासारख्या शहरामधल्या शाळांतनं मिळणार होतं. सकाळची शाळा होती, नाव घातलं शाळेमध्ये. या सकाळच्या शाळेला जाताना सुद्धा स्नान, संध्या, गायत्री मंत्राचा जप हे टिळकांनी कधी चुकवलं नाही. इतकंच नाही तर ते जेव्हा मंडालेला होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्याबरोबर जे आचार्य होते वासुदेव कुलकर्णी त्यांना आवर्जून सांगितलेलं होतं की आता आपल्याकडे पुष्कळ वेळ आहे तर आपण संध्या आणि गायत्रीचा जप हा करायलाच हवा. मंडालेमध्ये असताना सुद्धा त्यांच्या या उपासनेमध्ये जरासुद्धा खंड पडलेला नव्हता. तर सकाळी स्नान, संध्या, गायत्री मंत्र आटोपून टिळक शाळेला जात होते. तिथे इतर विषयांबरोबर टिळकांचा आवडीचा विषय होता अर्थातच संस्कृत. आणि संस्कृतामध्ये त्यांना श्रीहर्षाचं नैषधीय चरित्र लावलेलं होतं. शिक्षक वर्गामध्ये यायचे, नैषधीय चरित्रातला चरितममधला श्लोक फळ्यावरती लिहायचे आणि मग भाषांतर सांगायचे. आणि त्यांची अपेक्षा असायची की मुलांनी हे भाषांतर शब्दशः लिहून घेतलं पाहिजे. सगळी मुलं भाषांतर लिहून घ्यायचे, पण टिळक मात्र वहीमध्ये काहीही लिहायचे नाहीत. शिक्षकांच्या लक्षात आलं की हा मुलगा काही लिहून घेत नाही आणि म्हणून शिक्षकांनी विचारलं की का रे, बाकी सगळे लिहितात, तू का लिहित नाहीस? त्यावर टिळकांनी अतिशय नम्रपणे पण आत्मविश्वासानं सांगितलं, गुरुजी, दुसऱ्या कोणी करून दिलेलं भाषांतर हे पाठ करावं लागतं, त्याशिवाय ते लक्षात येत नाही.
पण मला असं वाटतं की संस्कृतचा श्लोक हा स्वतः समजून घ्यावा आणि मगच त्याचं भाषांतर करावं. अतिशय नम्रपणे त्यांनी उत्तर दिलं आणि फक्त उत्तर देऊन ते थांबले नाहीत, तर पुढच्या काही श्लोकांचं उत्तम भाषांतरसुद्धा त्यांनी आपल्या गुरुजींना ऐकवलं. याच त्यांच्या वृत्तीचं प्रतिबिंब गीता रहस्य लिहित असताना सुद्धा पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. गीता रहस्याचा पहिला खरडा पूर्ण झाला, फर्स्ट ड्राफ्ट ज्याला म्हणता येईल, तो जेव्हा पूर्ण झाला त्याच्यानंतर टिळकांनी गीतेच्या श्लोकाचं भाषांतर करायला सुरुवात केली. खरं तर गीतेवरती अनेक भाष्य उपलब्ध आहेत. त्या श्लोकांचं भाषांतर असणारी सुद्धा पुस्तकं उपलब्ध आहेत, त्या काळीही असतील. पण तरीसुद्धा कुठल्याही श्लोकाचं रेडीमेड भाषांतर टिळकांनी स्वीकारलं नाही. तर प्रत्येक श्लोक वाचायचा, त्यातली पदं वेगळी करायची, त्यांचा एकमेकांचा अन्वय काय आहे त्याचा विचार करायचा, त्याचा व्याकरणाचा अभ्यास करायचा, त्यातनं निर्माण होणारा अर्थ, त्यातनं येणारा अर्थ, त्या अर्थावरती मनन चिंतन करायचं, आशय समजून घ्यायचा आणि मग प्रत्येक श्लोकाचं भाषांतर लिहून काढायचं. या प्रक्रियेतनं त्यांनी 700 श्लोकांचं भाषांतर लिहिलं. प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत सखोलपणे पाहण्याची वृत्ती आणि मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचा स्वतः केलेला विचार ही टिळकांची ज्ञानार्जनामधली खऱ्या अर्थानं बलस्थानं म्हणायला हवी. कुठलाही ग्रंथ लिहायचा तर त्याच्यासाठी आधी आपला पाया पक्का असायला हवा. टिळकांनी गीता रहस्य लिहिलं तेव्हा गीतेचा अभ्यास तर त्यांचा चालू होताच, पण संस्कृत भाषेचा त्यांचा पाया पक्का होता हे त्यांचं निश्चितच एक बलस्थान होतं. गीतेचा अभ्यास करत असताना त्यांनी असंख्य ग्रंथ अभ्यासले. गीतेवरच्या आधी लिहिलेल्या मंडळींनी काय नेमकं लिहिलं आहे, काय टीका केली आहेत, काय भाष्य लिहिली आहेत याचा त्यांनी अभ्यास केला. इतकंच नाही तर गीता आणि गीतेवरती ग्रंथ लिहिण्याच्या आधी टिळकांनी उपनिषदांचा अभ्यास केला आणि शंकराचार्यांनी गीतेवरती जे भाष्य लिहिलं त्याचा त्यांनी मन लावून अभ्यास केला. इतकंच नाही तर ब्रह्मसूत्रावरती जे शांकर भाष्य लिहिलेलं आहे त्या शांकर भाष्याचा सुद्धा टिळकांनी अतिशय मन लावून अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास करत असताना त्यांना जे जे वाटलं, जे जे विचार त्यांच्या मनामध्ये आले ते स्वतः टिळकांनी प्रत्येक सूत्राखाली लिहून ठेवलेले आहेत आणि त्याला ब्रह्मसूत्र वृत्ती असं नाव दिलेलं आहे. 2 वह्या भरून ब्रह्मसूत्र वृत्ती आहेत. 219 पानांचं ते पुस्तक तयार झालेलं आहे. म्हणजे ब्रह्मसूत्र शांकर भाष्याचा अभ्यास करत असताना आपल्या मनात नेमके काय विचार आले हे सुद्धा त्यांनी लिहून ठेवलं. आणि विशेषत्वानं आजच्या या भाषणाच्या ओघात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा म्हणजे हे सगळं टिळकांनी संस्कृतामध्ये लिहिलेलं आहे. ब्रह्मसूत्र वृत्ती असं त्याचं नाव आहे. या ब्रह्मसूत्र वृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये आचार्य विप्र लिमये असं लिहितात, इयं खलु सूत्रवृत्तिः प्रायः शांकरं भाष्यम एव संक्षिप्य निरमायी तिलक महोदयैः. पुढे लिहितात, इदं लेखनं स्वाध्यायनार्थम एव तैः अकारी संभाव्यते यत् किल गीता रहस्यस्य निर्मित्यर्थं नियतपूर्वभावित्वेन आवश्यकं वेदान्तशास्त्र अध्ययनं लोकमान्यैः सूत्रवृत्तिलेखनद्वारा संपादितं. म्हणजे गीता रहस्याच्या लेखनाची पूर्वतयारी म्हणून हा अभ्यास केलेला आहे. एका अभ्यासातून एक वेगळं पुस्तक जन्माला येतं, तेही संस्कृत भाषेमध्ये जन्माला येतं आणि आज पुढच्या अभ्यासकांना निश्चितच त्याचा उपयोग होतो. केवढा अभ्यास! इतकंच नाही तर गीता रहस्य लिहून झाल्यानंतर वेदांग ज्योतिष नावाचा ग्रंथ त्यांनी सिद्ध केला. नचिन केळकर ज्यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे ते असं म्हणतात की या 2 ग्रंथांच्या निर्मितीच्या आधी टिळकांनी 100हून अधिक पुस्तकं वाचली, अधिक ग्रंथ वाचले. 1904 मध्ये टिळकांनी मुंबईमध्ये एका सभेमध्ये एका वेगळ्याच विषयावर व्याख्यान दिलं. तो विषय होता खाल्डियन वेद आणि भारतीय वेद. म्हणजे 5000 वर्षापूर्वी म्हणजे वेदकाळ जो टिळकांनी नंतर सिद्ध केला त्या इसवी सनाच्या 5000 वर्षाच्या वेळेला युफ्रेटिस नदीच्या काठावरती तुराणियन वंशाची लोकं राहत होती. ती उत्तर आशियामधून तिकडे गेलेली होती आणि ते जे काही म्हणत होते तोंडानी, त्यांचं जे साहित्य येत होतं, वाङ्मय जे येत होतं त्याला युरोपियनांनी खाल्डियन वेद असं नाव दिलं. आणि टिळकांनी असं दाखवून दिलं की हे खाल्डियन वेद आणि आपल्याकडचे वेद हे बहुतेक समकालीन असावेत. आणि इतकंच नाही तर त्याच्यावरती अभ्यास करताना टिळक असं म्हणतात की या 2 संस्कृती ज्या होत्या या 2 संस्कृतीमध्ये निश्चितच काहीतरी दळणवळण किंवा संपर्क असणार,
कारण वेदातले काही शब्द त्या अर्थाचं सूचन करतात असं टिळक म्हणतात. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की असं केवढं तरी संशोधनपर लेखन टिळकांनी केलेलं आहे, पण आजच्या आपल्या विषयाच्या अनुरूप जर सांगायचं झालं तर ऋग्वेदातल्या एकेका शब्दाचा इतका सखोल विचार टिळक करत होते आणि तो शब्द नेमकं काय सूचित करतो ह्याचाही विचार ते करत होते. त्यामुळे ह्या खाल्डियन वेदाच्या बाबतीमध्ये टिळकांनी अशी बरीच वेगवेगळी मतं मांडलेली आहेत. इतकंच नाही तर अथर्व वेदाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी एक स्वतंत्र मत सांगितलं. ते असं म्हणतात की अथर्व वेद हा बहुता भारतीय नसावा. का? कारण आपण भारतीय जे आहोत ते मूर्तीपूजक आहोत किंवा विभूतीपूजक आहोत. आणि हे जे खाल्डियन वंशातली जी मंडळी होती, ही जी ज्याचा उल्लेख टिळकांनी केला आहे, ही जी मंडळी होती ही मात्र भूतपिशाच अशा योनींचे पूजक होते. आणि अथर्व वेदामध्ये तंत्र, मंत्र, जारण, मारण, उच्चाटन, विषप्रयोग, जादूटोणा, काळी जादू अशा विषयांचे मंत्र येतात. आणि म्हणून टिळक म्हणतात की कदाचित अथर्व वेद हा भारतीय नसावा. हे सगळं मांडत असताना संस्कृत त्यांचं किती पक्कं असेल हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा ओरायन हा ग्रंथसुद्धा जगभरातल्या पंडितांच्या आश्चर्याचा विषय बनला होता, चर्चेचा विषय बनला होता. मॅक्स म्युलर जर्मन पंडित आणि ज्यांना संस्कृतकडे विशेष ओढा होता, त्या मॅक्स म्युलर साहेबांनी जेव्हा हा ओरायन ग्रंथ वाचला तेव्हा ते टिळकांच्या बुद्धिमत्तेनं अचंबित झाले. टिळकांची प्रगाढ अशी बुद्धिमत्ता, त्यांची तेजस्वी प्रज्ञा आणि त्यांची विषयाची मांडणी या सगळ्यांनी आश्चर्यचकित झाले होते मॅक्स म्युलर. आणि त्याच वेळेला तेव्हा त्यांना कळलं की टिळकांना सक्त मजुरीच्या कैदेमध्ये ठेवलंय. त्यावेळेला मॅक्स म्युलर साहेबांना मोठं वैषम्य वाटलं की या पंडिताची जागा ही कारागृहामध्ये नाही. त्याच वेळेला टिळकांची शिक्षा कमी व्हावी किंवा त्यांना खरं तर मुक्तताच मिळावी ह्या कारागृहातनं, यासाठी एक स्वाक्षऱ्यांची मोहीम चालू होती. मॅक्स म्युलरनी स्वतः या मोहिमेमध्ये सहभाग घेतला आणि टिळकांची लवकरात लवकर मुक्तता करावी यासाठी स्वतः स्वाक्षरी केली. तेव्हाच मॅक्स म्युलरना कळलं की टिळकांना कारागृहामध्ये वाचण्यासाठी म्हणून ऋग्वेद हवाय. त्यावर त्यांनी स्वतः प्रकाशित केलेला ऋग्वेद त्यांना स्वखर्चाने कारागृहामध्ये पाठवला. असं या दोघांच्याही मध्ये एक छान मैत्रीचे संबंध निर्माण झाले. मुळामध्ये मॅक्स म्युलर यांचा वेद आणि वेदांत तत्त्वज्ञान याकडे विशेष ओढा होता आणि टिळकांच्या सुद्धा ह्या दोन विषयाकडे विशेष रुची होती. टिळकांची सुद्धा त्यांनाही या दोन विषयांमध्ये विशेष स्वारस्य होतं. त्यामुळे हे छान मैत्रीपूर्ण संबंध जुळले. मॅक्स म्युलर गेल्यानंतर टिळकांनी एक अतिशय भावपूर्ण आणि माहितीपूर्ण असा अग्रलेख लिहून काढला होता. जेव्हा मॅक्स म्युलरनी पाठवलेला ऋग्वेद टिळकांना मिळाला तेव्हा टिळकांनी त्यांना आभाराचं पत्र लिहिलं. त्याची सुरुवात करताना टिळक असं म्हणतात की माझ्या मुक्ततेसाठी जी मोहीम झाली स्वाक्षऱ्यांची, त्याच्यात आपण स्वाक्षरी केलीत त्या अर्जावरती हे मला कळलं. या अर्जाचा निकाल काही का लागेना, पण आपले आभार मी कुठल्या शब्दात मानावेत हे मला कळत नाही. आणि मुख्य म्हणजे आपण पाठवलेला ऋग्वेद हा मला खूप सहाय्यकारी होतोय. अगदी खरं सांगायचं तर घरी वेळ मिळाला तर ब्रह्मसूत्र, ऋग्वेद आणि गीता ह्या 3 ग्रंथ वाचनातच माझा वेळ जातो. आजच्या विषयाच्या अनुरूप ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवण्याजोगी आहे की टिळकांना जेव्हा जेव्हा घरी वेळ मिळत होता तेव्हा वाचन टिळक संस्कृत ग्रंथांचं करत होते. मुळामध्ये ग्रंथाचं मुळातून केलेलं वाचन, त्याचा मुळातून केलेला अभ्यास हा टिळकांचा आवडीचा भाग होता, किंबहुना ती त्यांची अभ्यासाची पद्धत होती. या पत्रानंतर जेव्हा टिळक हे म्हणतात की गीता, ब्रह्मसूत्र आणि ऋग्वेद हे वाचण्यामध्येच माझा वेळ जातो, तीच त्यांची आवड होती. आणि गीता तर त्यांच्या अंगामध्ये अशी काही भिनलेली होती. याचा एक वेगळा किस्सा सांगायला आवडेल. एकदा टिळकांना एका गाण्याच्या मैफिलीसाठी बोलावलं गेलं. टिळकांनी आपल्याला बोलावलं आहे, आपण जायला पाहिजे ह्या विचाराने टिळक त्या मैफिलीला गेले. गायक अतिशय उत्तम गात होते. गाणं झाल्यानंतर त्या गायकांनी तानपुरा बाजूला ठेवला आणि टिळकांच्या समोर ते आले. त्यावर टिळकांनी सांगितलं, मला क्षमा करा, आपण अतिशय उत्तम गात होतात, पण अहो काय आहे, श्रीकृष्णाच्या मुखातून साक्षात गाणं ऐकल्यानंतर आता मला दुसऱ्या कुठल्याच गाण्याची मोहिनी पडत नाही आणि त्यामुळे आपण उत्तम गात असलात तरीसुद्धा मी तशी कदाचित दाद तुम्हाला देऊ शकलो नसेल, पण तरी मला क्षमा करा.
गीतेवरती टिळकांचं इतकं प्रेम होतं. गीतेचे ते खऱ्या अर्थानं निरलस असे अभ्यासक होते. टिळकांच्या संस्कृतविषयी आपण बोलतोय, पण एक गोष्ट नक्कीच सांगायला हवी की टिळक हे फक्त संस्कृतप्रेमी नव्हते. त्यांचं भाषेवरती प्रेम होतं. वेगवेगळ्या भाषा आत्मसात करणं ही त्यांची आवड होती. टिळक जर्मन शिकले आणि जर्मन शिकताना सुद्धा टिळकांनी मंडालेमध्ये असताना ऋग्वेदाचा संस्कृत जर्मन शब्दकोश मागवून घेतला आणि जर्मन इंग्रजी शब्दकोश मागवून घेतला. हे कशासाठी? तर ऋग्वेद अभ्यास करत असताना ऋग्वेदातल्या प्रत्येक शब्दाचा विचार टिळक करत होते. तो शब्द, संस्कृतामधला शब्द जर्मनमध्ये काय अर्थाने येतो आणि त्या जर्मन शब्दाचा इंग्रजी अर्थ नेमका काय, असा समांतर अभ्यास टिळक करत होते. त्यासाठी 12-12, 13-13 तास कधीकधी त्यांची समाधी लागलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं छान घडल्या त्या दोन गोष्टी. एक, टिळकांचं जर्मन उत्तम झालं, जर्मनवरती त्यांना प्रभुत्व मिळालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी घडली की वेद जेव्हा जर्मन पंडित किंवा बाहेरची माणसं, पाश्चिमात्य लोक जेव्हा हे वेद अनुवादित करतायत, भाषांतरित करतायत, तेव्हा ते योग्य पद्धतीनं भाषांतर त्याचं करतायत की नाही याकडे सुद्धा टिळक अत्यंत जागरूक पद्धतीने पाहत होते. आणि म्हणून प्रत्येक शब्दाचा विचार त्यांनी केलेला आहे. संस्कृत शब्द, जर्मन शब्द, इंग्रजी शब्द असा शब्दाचा विचार त्यांनी ऋग्वेदाच्या बाबतीमध्ये केलेला आहे. याच्यातनं एक गोष्ट नक्की लक्षात येते की संस्कृतवरती त्यांचं प्रेम होतंच. ते संस्कृत तज्ज्ञसुद्धा होते. पण वेदांचं, भारतीय संस्कृतीचं आणि संस्कृत भाषेचं जर काही वेगळं रूप बाहेरचे पंडित उभे करत असतील तर ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. असे ते भाषेचे रक्षकसुद्धा होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुळामध्ये प्रत्येक शब्दाच्या बाबतीकडे टिळकांचं अतिशय लक्ष होतं. म्हणजे गंमत वाटते कधी कधी की गीता रहस्य असेल, ओरायन असेल किंवा वेदांग ज्योतिषासारखे इतके महान ग्रंथ लिहिण्याच्या मोठ्या कामामध्ये व्यग्र असताना सुद्धा भाषेतले छोटे छोटे शब्दसुद्धा टिळकांना आकृष्ट करत होते. याचं एक उदाहरण सांगायचं तर मंडालेमध्ये जेव्हा प्लेगची साथ पसरली त्यावेळेला टिळकांना तिथून हलवलं आणि तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या मिक्टीला नावाच्या नगरीमध्ये त्यांना घेऊन गेले आणि तिथे त्यांना ठेवलं. या मिक्टीला या नावानं टिळकांना आकृष्ट केलं आणि एका पत्रामध्ये टिळक ह्या शब्दाबद्दल लिहितात. दादासाहेब खापर्ड्यांना टिळक नित्यनेमानं अगदी नियमितपणे पत्र लिहित असत. दादासाहेब खापर्ड्यांना पाठवलेल्या एका पत्रामध्येच टिळक ह्या शब्दाविषयी लिहितात. मिक्टीला ह्या शब्दाविषयी ताजा कलम त्याच्यामध्ये ते लिहितात. ते म्हणतात, मिक्टीला हे नाव वेगळं वाटलं तरी भारतीयांना ते वेगळं वाटू नये. याचं कारण रामायणामध्ये मिथिला नगरीचा उल्लेख येतो. या मिथिला ह्या संस्कृत शब्दाचं ब्राह्मी अपभ्रंश म्हणजे मिक्टीला. एवढ्या शब्दांकडे टिळकांचं लक्ष होतं. म्हणजे लोगो फाईल ज्याला आपण म्हणू शकतो असे होते टिळक. फक्त एका भाषेपुरते नाही, एकंदरीतच भाषेवरती प्रेम करणारे होते. टिळक आणि संस्कृत हा विषय मांडत असताना एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. ती म्हणजे जेव्हा टिळक कॉलेजमध्ये शिकत होते त्यावेळे त्यांना जिन्सीवाले नावाचे एक प्रोफेसर होते आणि एक दिवस या जिन्सीवाल्यांनी फळ्यावरती एक विषय लिहिला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की ह्या विषयाबद्दल तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही संस्कृतामध्ये लिहा. विषय होता मातृविलाप. दुसऱ्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांनी काही ना काही लिहून आणलं. टिळकांच्या बरोबर त्यावेळेला त्यांचे सहअध्यायी होते वामन शिवराम आपटे, म्हणजे जे नंतर संस्कृत शब्दकोशकार म्हणून प्रसिद्ध झाले, संस्कृत पंडित म्हणून प्रसिद्ध झाले. ते त्यावेळेला सुद्धा संस्कृतातले एक अतिशय चुणचुणीत विद्यार्थी होते, अग्रेसर असे होते. सगळ्यांनी काय काय लिहिलंय ते शिक्षकांनी वाचलं जिन्सीवाल्यांनी आणि त्यांनी पाठ थोपटली ती मात्र लोकमान्य टिळकांची. आणि विशेषत्वानं सांगायचं म्हणजे संस्कृत भाषेत तर ते लिहिलेलं होतंच, त्यातला आशय उत्तम होता, विषयही सुंदरच होता. विशेष म्हणजे जे टिळकांनी लिहिलेलं होतं ते काव्यरूपात लिहिलेलं होतं. त्यानंतर मात्र टिळक कधीही काव्याकडे वळले नाहीत. पण मातृविलाप हे मात्र काव्य टिळकांनी संस्कृतामध्ये लिहिलेलं आहे. गंमत अशी वाटते की टिळकांचे शिष्य लोकनायक बापूजी आणि माधव श्रीहरी आणि यांनी टिळकांचं जे चरित्र लिहिलं तिलक यशोर्णवः ते मात्र संपूर्णपणे काव्यामध्ये आहे. बापूजी अण्यांनी 3 खंडामध्ये हे
चरित्र लिहिलेलं आहे. मग 3 खंडात ते प्रसिद्ध झालं आहे नंतर. आणि एकंदरीत 12,000 श्लोकांचं हे टिळकांचं चरित्र आहे. या चरित्राच्या बद्दल किंवा त्याच्या प्रस्तावनेमध्ये असं लिहिलेलं आहे की हे काव्य किंवा हे चरित्र लिहायला कधी सुरुवात केली लोकनायक आण्यांनी. तर त्याबद्दल लिहिलेलं आहे, लोकनायकाः आणे महोदयाः असाध्यप्रायेण रोगेण आक्रांताः आसन् परित्यक्ता आसीत् बन्धुवर्गेन तेषां जीविताशा किन्तु लोकमान्यस्य शिष्येण अनेन न धैर्यं परित्यक्तं न वा श्रद्धा यत्किंचित् अल्पम् आयुः मे अवशिष्टं स्यात् तत् स्वगुरोः तिलकमहोदयस्य संदेशप्रसारणेन यापयिष्यामि एषा आसीत् तेषां प्रतिज्ञा. खरं तर अतिशय दुर्धर आजारानं लोकनायक ग्रस्त झालेले होते. त्यांच्या घरच्यांनी कदाचित त्यांच्या दीर्घायुष्याच्या आशा सोडल्या असतील, पण टिळकांच्या ह्या शिष्यानं मात्र आपलं धैर्यही सोडलं नाही आणि टिळकांवरची श्रद्धाही सोडली नाही. माझ्या गुरूंचं चरित्र मी लिहिणारच आणि त्यांनी जो संदेश दिलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत देणारच, ही त्यांची प्रतिज्ञा होती. आणि त्यातनं हे 12,000 श्लोकांचं काव्य जन्माला आलेलं आहे. हे काव्य इतकं सहज सोपं सुंदर आहे. या काव्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळालेला आहे. यातले काही श्लोक म्हणजे हे किती सोपं लिहू शकतात याचं उदाहरण म्हणून काही श्लोक फक्त आपल्यासमोर ठेवते. मराठा केसरी वृत्तपत्रयोश्च प्रवर्तनम राजकारण शिक्षायाः सर्वलोकस्य साधनम महोत्सवस्य प्रारंभो गणेश शिवभूपयोः हिंदू समाजदार्ढ्याय लोकानां शिक्षणाय च जन्मसिद्धोधिकारश्च स्वराज्यस्थापनं भवेत् मंडाले बंधनागारे गीतार्थ प्रतिपादकं तिलको निर्ममे ग्रंथ पुण्यपुर्यां प्रकाशितम. असे छोटे छोटे आपल्याला माहिती असणारे टिळकांच्या जीवनातले प्रसंग अत्यंत सोप्या सोप्या शब्दामध्ये, सोप्या श्लोकामध्ये आणि लोकनायक आणे यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे हे संपूर्ण काव्य वाचणं हा सुद्धा एक अतिशय आनंदाचा ठेवा आहे. मला असं वाटतं की हे सगळं वर्षच आता म्हणजे 1 ऑगस्ट 1920ला टिळक निवर्तले आणि आज 2020 3 ऑगस्ट 2020 म्हणजे आता हे पुढचं सगळं वर्ष जे आहे ते टिळकांचं स्मरण वर्ष आहे, शताब्दी वर्ष आहे. तर मला असं वाटतं की टिळकांची वेगवेगळी जी चरित्र आहेत वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली ती तर आपण वाचायला हवीतच, पण त्याचबरोबर संस्कृताध्ययन करणाऱ्या मंडळींनी लोकनायक आणे यांचा हा संस्कृतामध्ये लिहिलेला ग्रंथ, संस्कृतामध्ये लिहिलेलं टिळकांचं चरित्र आपण संस्कृतप्रेमींनी आवर्जून वाचलं पाहिजे. तिलक यशोर्णवः असं त्याचं नाव आहे. त्याच्यामधनं संस्कृताचं आपलं जे एक नातं आहे ते अधिक घट्ट होईल आणि त्याचबरोबर टिळकांचा आवडता विषय संस्कृत होता तर त्यांनासुद्धा खऱ्या अर्थानं आपण जर संस्कृतातनं चरित्र वाचलं तर ती खरीखुरी श्रद्धांजली ठरेल. असो तर शतक महोत्सवी वर्ष आहे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचं. तर त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या संस्कृत आनंद वर्गाला सुद्धा मनापासून शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते. धन्यवाद.